झाशीपासून काही किलोमीटरवरचं छोटंसं गाव. तिथल्या रस्त्यावर रोज सकाळी सायकलवरून भाजी विकणाऱ्या महिलांमध्ये एक चेहरा सर्वाधिक उठून दिसायचा. ती होती पूजा. बोलकी आणि सुंदर. गावातल्या कोणालाही विचारलं तर ते तेच सांगतील की पूजा अगदी देवता आहे हो, तिच्यासारखी सून मिळावी प्रत्येक घरात. पण कोणाला माहीत होतं की तिच्या मनात एक काळी सावली घर करून बसली होती आणि ती सावली हळूहळू तिच्या भोवताचं सारं उजेड खाऊन टाकणार होती. पूजाचं पहिलं लग्न झाशी शहरातल्या रेल्वे खात्यात काम करणाऱ्या रमेश जाटवसोबत झाले. रमेश शांत स्वभावाचा होता, पण त्याचं एकच दुःख नव्हतं, पूजाचं चाळवलेलं वागणं. गावातला कुठलाही पुरुष तिच्या गोड बोलण्याला नाही म्हणू शकायचा नाही. हळूहळू रमेशच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं. एका रात्री रमेशने तिला थेट विचारलं, सांग पूजा, तुझं कोणासोबत काही आहे का? त्या रात्री जे झालं ते फक्त रमेश आणि पूजाला माहीत. पण दुसऱ्या दिवशी रमेशला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. गळ्यावर चाकूचे ओरखडे आणि डोक्याला जबर मार. रमेश वाचला, पण कोर्टात त्याने बोट दाखवलं. तो म्हणाला ही मला मारणार होती. त्या आरोपाखाली पूजा तुरुंगात गेली. तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर कोर्टाच्या फेऱ्या मारताना पूजाची ओळख झाली कल्याण राजपूत नावाच्या एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीशी. त्यांचं नातं लवकरच मैत्रीतून प्रेमात बदललं. दोघांच्या भेटी वाढू लागल्या. कल्याणच्या खांद्यावर डोकं ठेवून पूजा म्हणाली होती की या जगात सगळे मला चुकीचं समजतात, फक्त तूच माझ्या बाजूने आहेस. दोघात प्रेम वाढू लागल्याने दोघे एकत्र राहू लागले. मात्र 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच कल्याणचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. गावात काही लोकांनी कुजबुजायला सुरुवात केली होती. हिच्या जवळ येणारा पुरुष टिकत नाही असं वाटतंय. कल्याणच्या मृत्यूनंतर त्याचे वडील अजय राजपूत यांनी पूजाला घरी आणलं. यावेळी ती विधवा होती म्हणून त्यांना तिची कीव आली. पण खऱ्या अर्थानं पूजाचं मन त्या घरातल्या संतोष राजपूत म्हणजे कल्याणचा मोठा भाऊ याच्यावर स्थिरावलं होतं. संतोष विवाहित होता. त्याची पत्नी रागिनी हिने पहिल्यांदा निषेध केला. पण जेव्हा पूजा गरोदर राहिली तेव्हा समाज, नातेवाईक आणि परिस्थितीच्या दडपणाखाली तिला गप्प बसावं लागलं. असेच काही महिने गेले. एका मुलीचा जन्म झाला. सगळं सुरळीत वाटत असतानाच गावात एक विचित्र चर्चा सुरू झाली. अजय राजपूत आणि पूजा यांचं नातं काहीसं विचित्र वाटतं. या घरात 8 एकर जमीन होती आणि तीही कल्याणच्या नावावर. पण पूजाला ती जमीन विकून ग्वाल्हेरला नवीन जीवन सुरू करायचं होतं. अडथळा होता सासू सुशीलाचा. ती म्हणायची ही जमीन माझ्या नातवांसाठी आहे, त्यामुळे ती मुळीच विकायची नाही. रागिनीने सासूच्या बाजूने उभं राहून संतोषी भांडण केलं. त्यामुळे त्यांचं नातं अजूनच ताणलं गेलं. एके दिवशी रागिनी माहेरी निघून गेली आणि पूजा ग्वाल्हेरला. ग्वाल्हेरमध्ये पूजा तिची बहीण कामिनी आणि तिचा प्रियकर अनिल वर्मा यांना भेटली. कामिनी आर्थिक अडचणीत होती आणि पूजाला वाटायचं की सुशीलाला मारल्याशिवाय ती जमीन मिळणार नाही. त्यावेळी तिच्या मनात एक घातक योजना तयार झाली. दिवस होता 22 जूनचा. पूजाच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यानिमित्त सासरा अजय आणि दीर संतोष ग्वाल्हेरला आले. घरात आनंदाचं वातावरण होतं, पण सगळं फक्त वरवर जाणवत होतं. 23 जूनच्या रात्री सर्वजण झोपले होते. 24 जूनला पहाटे 5:30च्या दरम्यान कामिनी आणि अनिल बाईकवरून आले. त्यावेळी सुशीला अंगणातील काम करत होती. तिला चहासाठी आत बोलवण्यात आलं. कामिनीने चहा करताना त्यामध्ये झोपेची गोळी मिसळली. ती पिल्यानंतर थोड्याच वेळात सुशीला बेशुद्ध झाली. तिचे हातपाय बांधण्यात आले. तोंडात कापड खुपसून दोघांनी तिच्यावर क्रूरपणे हल्ला केला. शेवटी तिचा श्वास थांबला. त्यांनी घरातील रोख रक्कम आणि दागिने घेतले आणि फरार झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला घरफोडी म्हणून केस घेतली, पण बारीकशा तपासात दिसलं की दाराचा कडिकोंडा आतून बंद होता. CCTVमध्ये दिसलेले बाईकवरून आलेले 2 चेहरे आणि शेवटी कॉल डिटेल्समधून पूजाचा सहभाग स्पष्ट झाला. कामिनी, अनिल आणि पूजा तिघांना अटक झाली. कोर्टात न्यायाधीशाने विचारलं, पूजा, तुझ्याकडून इतक्या हत्या, इतका रक्तपात का? ती हसत उत्तरली, सगळ्यांनी मला वापरलं, मी फक्त त्यांच्या अपेक्षांना उत्तर दिलं. आत्ताच पूजावर तिच्या बहिणीच्या आणि प्रियकराच्या मदतीने सासूचा खून केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. गावात ती आता राक्षसी सौंदर्य म्हणून ओळखली जाते. व्यक्तीचा चेहरा, तिचं हास्य, तिचं सौंदर्य कधीच तिच्या अंतःकरणाचा आरसा नसतो. विश्वास, प्रेम, सहानुभूती या गोष्टी जर चुकीच्या व्यक्तीकडे दिल्या तर त्याचं उत्तर मिळतं धोका, फसवणूक आणि मृत्यू. पूजा जाटव एक सुंदर आणि सोज्वळ दिसणारी स्त्री होती. समाजाने तिला केवळ तिच्या चेहऱ्याच्या आधारावर देवता मानलं, पण त्या सौंदर्याच्या आड तिचं मन काळ, धूर्त आणि निर्दयी होतं. फक्त चेहरा सुंदर असून उपयोग नाही. माणसाची खरी ओळख त्याच्या कृतीतून, नात्यातून आणि निर्णयामधून दिसते. पूजाने तिच्या पतीवर हल्ला केला. नंतर त्याच्या भावाशी संबंध ठेवले. सासऱ्यासोबतही वाईट आरोप होते आणि अखेर सासूला संपवलं. प्रत्येक नात्याचा गैरवापर तिने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी केला. नात्याचा उपयोग जर फक्त स्वार्थासाठी केला गेला तर त्यातून प्रेम नाही तर विनाश निर्माण होतो.
पूजाला 8 एकर जमीन विकून स्वतंत्र आयुष्य हवं होतं. तिचं वागणं केवळ मला काय मिळेल या विचारांभोवती फिरत होतं. जेव्हा माणूस लोभाच्या, अधिकाराच्या आणि संपत्तीच्या मोहात अडकतो तेव्हा तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, अगदी खून करायला सुद्धा. पूजा एक स्त्री असूनही तिने पत्नी, सून, बहीण अशा प्रत्येक नात्याचा अपमान केला. त्या नात्याचं विकृत चित्र समाजासमोर मांडलं. स्त्री म्हणून आपल्यावर समाजाच्या विश्रांतीचं, आधाराचं आणि मूल्याचं प्रतिनिधित्व आहे. त्याचं उल्लंघन केल्यास स्त्रीचं सन्मानाचं स्थान डळमळीत होतं. कल्याणसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीशी पूजाची जवळीक, नंतरचा त्याचा मृत्यू आणि त्या घरातील सगळ्या घटकांशी पुढे विकृत संबंध, यावरून हे समजते की चुकीच्या व्यक्तीशी जवळीक केल्यास त्या नात्यातून नकोशे परिणाम जन्म घेतात आणि शेवटी फक्त दुःख उरते. पूजा, कामिनी आणि अनिल यांनी खूप काळजीपूर्वक आणि नियोजनपूर्वक गुन्हा केला, पण तपासात सत्य बाहेर आलं आणि ते तुरुंगात गेले. गुन्हा किती हुशारीने केला गेला तरीही नशीब, कायदा आणि सत्य यांचं मिळून झालेलं जाळ कधी ना कधी गुन्हेगाराला गाठच. या संपूर्ण प्रकरणात अनेक निष्पाप जीव अडकले. रमेश, कल्याण, रागिनी आणि सुशीला. इतकंच नाही तर एक चिमुरडी मुलगी जी आता अनाथ झाली आहे. एक चुकीचा निर्णय संपूर्ण पिढ्यांवर परिणाम करू शकतो, म्हणून निर्णय घेताना जबाबदारीची जाणीव असावी. पूजाला तिच्या पहिल्या पतीवर हल्ला केल्याबद्दल पहिलेही तुरुंगवास झाला होता, पण त्यानंतरही तिने चांगला मार्ग स्वीकारला नाही. शिक्षा ही बाह्य असते, पण मनात नैतिकता नसल्यास ती व्यर्थ ठरते. आत्मपरिवर्तन हे शिक्षेपेक्षा अधिक प्रभावी आणि आवश्यक आहे. शिक्षा ही भीती निर्माण करू शकते, पण ती माणूस घडवत नाही. नात्याची पवित्रता, आत्मिक मूल्य आणि माणुसकी याचा अभाव माणसाला राक्षसी बनवतो. चेहरा कितीही सुंदर असो, जर अंतःकरण विषारी असेल तर तो विनाशच पेरतो. दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा. मंडळी, जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.